नमस्ते, मी स्नेहल आणि तुम्ही पाहतात SP9 मराठी स्पेशल क्राईम स्टोरी। एका फोन कॉलवर विश्वास आणि आयुष्यभराची कमाई काही मिनिटातच गायब। एका छोट्याशा OTP मुळे एका कुटुंबाच्या खात्यातून तब्बल 12 लाख रुपये लंपास झाले। नेमकं काय घडलं, कशी रचली गेली ही सायबर फसवणुकीची जाळी, पाहूया SP9 मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। शहरातील एका व्यावसायिकाला स्वतःला बँक अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीला फोन आला। तुमचं KYC अपडेट झालेलं नाही, खाते बंद होईल असं सांगत त्याने तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितली। विश्वास बसावा अशा पद्धतीने बोलत आरोपीने मोबाईलवर OTP विचारला। खातं सुरक्षित राहील असं सांगत नागरिकांनी OTP सांगितला आणि इथूनच सुरू झाला मोठा खेळ। अवघ्या काही मिनिटातच खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल 12 लाख रुपये काढण्यात आले। मोबाईलवर एकामागोमाग एक डेबिटचे मेसेज येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी बँकेचे व्यवहार, IP लॉग आणि मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरू केला आहे। सायबर तज्ञांच्या मते फसवणूक करणारे स्वतःला बँक किंवा विमा कंपनी किंवा सरकारी अधिकारी सांगल्याचा भासवतात। OTP, PIN किंवा बँकेची गोपनीय माहिती मिळताच काही मिनिटातच संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली जाते। अशा प्रकारचा फोन आल्यास कोणालाही OTP किंवा PIN सांगू नका। संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा आणि सायबर हेल्पलाईन वर तक्रार नोंदवा। फसवणूक करणाऱ्यांची पद्धत रोज बदलत आहे, त्यामुळे सतर्क राहणं हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे। कोणताही OTP, PIN किंवा बँकेची गोपनीय माहिती कधीही कोणालाही शेअर करू नका। अशाच महत्त्वाच्या आणि सत्य घटनांवरील विशेष रिपोर्टसाठी पाहत रहा SP9 मराठी, सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।